पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला, साधं घर साधी माणसं कुठं होता बंगला. घर जरी साधेच पण माणसं होती मायाळू, साधी राहणी चटणी भाकरी देवभोळी आणि श्रद्धाळू. सख्खे काय चुलत काय सगळे आपले वाटायचे, सुख असो वा दुःख आपुलकीने भेटायचे. पाहुणादारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हो, हसून खेळून गप्पा मारून शीन निघून जायचा हो. श्रीमंती जरी नसली तरी एकटं कधी वाटलं नाही, खिसे फाटके असले तरीही कोणतंच काम थांबलं नाही. पुसणं पासणं करायचे पण पोटभर खाऊ घालायचे, पैसे अडके नव्हते तरीही मनमोकळं बोलायचे. कणकेच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा हटायचा, पत्रावळ जरी असली तरी पाट तांब्या मिळायचा. लपाछपी पळापळी बिन पैशाचे खेळ हो, कुणीच कुठे बिझी नव्हते, होता वेळच वेळ हो. चिरेबंदी वाडे सुद्धा खळखळून हसायचे, निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे. सुख शांती समाधान ते आता कुठं दिसतं का? पॉश पॉश घरामध्ये तशी मैफल सजते का? नातं गोतं घट्ट होतं, किंमत होती माणसाला, प्रेमामुळं चव होती अंगणातल्या फणसाला. तुम्ही सांगा नात्यामध्ये राहिला आहे का राम? भावाकडे बहिणीचा हो असतो का मुक्काम? सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी कुणीच कुणाला बोलत नाही, मृदंगाच्या तालावरती गाव आता का डोलत नाही. प्रेम माया आपुलकी हे शब्द आम्हाला घावतील का? बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का? तुटक तुसडे वागण्यामुळं मजा आता कमी झाली, श्रीकृष्णाच्या महालामधून सुदामाची सुट्टी झाली. हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं, का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थीचं. लेखक अनामिक, निवेदन संतोष मते.